नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराजांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांनी सजविलेल्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मान्यवरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या विचारांवर चालण्याचे आवाहन करत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज भेटीला खाली आज बाबासाहेब आंबेडकर ते शाहू महाराज नाट्यगृह आम्ही तयारी काढतो आहे. शाहू महाराज हे पुरोगामी विचाराचे होते. शाहू महाराज, ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि विश्वेश्वर बाबासाहेब यांनी जो मार्ग दाखवला तो जर मार्ग पाळला असता भारताने तर आजची विचित्र परिस्थिती झाली असती. तर अजूनही जर ह्या महान नेत्यांचा म्हणजे चार महान नेत्यांचा जर विचार भारताने विचारात घेतला आजची जी शोकमय परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण झाली. तर अजूनही भारतवासियांनी प्रत्येकाने आत्मचिंतन करावं की आपण भारतासाठी आणि भारतीयांसाठी काय करतो, आपल्यासाठी काय करतो ते याच्यासाठी काय करतो. कारण जर भारत मोठा करायचा असेल तर संघटितरित्या एकत्र होऊन त्याची ताकद वाढवायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे बाबासाहेब सर्व सांगितले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा विचार जरी भारताने पाळला तर आजची जी परिस्थिती पाहतो आपण, अशांत परिस्थिती पाहतो, जी स्पष्ट सांगतो की अशांत परिस्थिती पाहतो ही परिस्थिती निर्माण झाली नसते. अजूनही भारताने छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि विश्वबंधू बाबासाहेबांचा विचार घेऊन जर भारत चालला तो भारत हा सुजलाम सुफलाम होईल. अशोक राज्यासारखा नक्षत्राचा जो निघू शकतो तो प्रयोग करावा. प्रत्येकाने आत्मचिंतन करावं, राजकारणावाल्यांनी आत्मचिंतन करावं आणि देशाचं भवितव्य कसं सुधरेल याचा विचार करावा. ही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.